लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी चांदूर बाजार सज्ज होत आहे। ही निवडणूक भयमुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक व्हावी याकरिता नियुक्त निवडणूक निरीक्षक प्रमोद गायकवाड यांनी आज शहराचा सविस्तर आढावा दौरा केलाय। प्रशिक्षण सत्र, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, तपासणी ते कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा। त्यांच्या या महत्त्वपूर्ण दौऱ्यातील प्रत्येक घडामोडींवर टाकूया एक नजर। 25 नोव्हेंबर 2025 रोजी निवडणूक निरीक्षक प्रमोद गायकवाड चांदूर बाजार शहरात दाखल झालेत। त्यांच्या दौऱ्याची सुरुवात झाली ती मतदान केंद्राध्यक्ष आणि कर्मचाऱ्यांसाठी आयोजित दुसऱ्या प्रशिक्षण सत्राने। यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना प्रक्रियेत कोणतीही त्रुटी न ठेवता नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना केल्यात। यानंतर गायकवाड यांनी थेट टाउन हॉल गाठले, तिथे मतदान यंत्रे तपासण्यात आली आणि संबंधित कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यात आला। यंत्राचा योग्य वापर आणि सुरक्षा प्रोटोकॉल पाळण्यावर त्यांनी विशेष भर दिलाय। पुढील टप्प्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी त्यांनी पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्याकडून माहिती घेतली आहे। निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आचारसंहितेचे पालन आणि मतदान काळात पोलीस विभाग पूर्णपणे सज्ज असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे। दौऱ्याच्या अखेरीस त्यांनी नगर परिषद कार्यालयात प्रचार वाहन, बॅनर, पोस्टर परवानगीच्या प्रक्रियेचा आढावा घेतला आणि पारदर्शकतेने परवानगी देण्याचे निर्देश दिलेत। या संपूर्ण दौऱ्यात त्यांच्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी सोनल सूर्यवंशी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी गीता ठाकरे उपस्थित होत्या। समाप्ती करताना गायकवाड यांनी संदेश दिलाय, निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा महत्त्वपूर्ण स्तंभ असून आगामी निवडणूक भयमुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पडली पाहिजे।